मुंडे यांच्या अडचणी वाढवणारी आता बातमी समोर आली, ज्यामध्ये आता धनंजय मुंडे हे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी दोषी आढळले आहेत। पत्नी करुणा मुंडेंना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश आता देण्यात आले। यावरती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची सुद्धा प्रतिक्रिया आहे, पाहूयात। कसं आहे की करुणा मुंडे या माझ्याकडे आधी देखील आल्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी मी एक्सपोज कराव्या अशी त्यांचं म्हणणं होतं, पण मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात कधीच ढवळाढवळ करत नाही। पण एक स्त्री म्हणून आज मला बरं वाटतंय, कारण काल रात्री मला जे कळलं की त्यांनी आता फॅमिली कोर्टात एक केस त्या जिंकल्या आहेत आणि एक स्त्री म्हणून मला आनंद झाला की त्यांना न्याय शेवटी मिळताना आता दिसतोय। आणि त्याच्यात असं देखील म्हटलंय की त्या पहिल्या पत्नी होत्या, त्यांना अनेकदा डोमेस्टिक व्हायलन्स जे झालं होतं तर कोर्टाने मान्य केलंय की पार्टली येस तर झाला होता, त्यांना पोटगी देण्यात यावी का तर मेंटेनन्स म्हणून देण्यात यावं असं 1.25 लाख रुपये असं कोर्टाने आता म्हटलंय। ती ऑर्डर मला एका व्यक्तीने पाठवली आणि त्यानंतर मी त्यांचं अभिनंदन देखील केलंय। मला असं वाटतंय की शेवटी त्यांना आता न्याय मिळाला असं दिसतंय। तर केज तालुक्यातील खरं तर याआधी केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकारण ढवळून निघालं। या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी सुद्धा आक्रमकपणे हा मुद्दा उचलून धरला होता। त्यानंतर करुणा शर्मा यांच्या संदर्भात मोठा निर्णय आला आणि करुणा शर्मा यांनी सुद्धा या संदर्भात मोठा निर्णय घेतला होता। करुणा शर्मा मुंडेंना मात्र आता महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले।